धारावी प्रकल्पातून 2022 नंतरची अतिक्रमणं बाद. धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण. धारावीतील वाढती अतिक्रमणं थांबवण्यासाठी पाऊल. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पोटमाळ्यावरील अपात्र रहिवाशांचे देखील पुनर्वसन करण्यात येणार. त्यांना धारावी बाहेर भाडेतत्वावरील योजनेअंतर्गत घरं दिली जाणार. मुंबईमध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार. मूर्तीचं आगमन विसर्जन सुकर होण्यासाठी मूर्तींच्या उंचीवर निर्बंध येण्याची शक्यता. म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 17 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीनं बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार. लवकरच 17 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील झोपडपट्टी धारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात होणार. वाहनांना 30 एप्रिल 2025 पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी 1 महिन्याची वाढ. याआधी मार्च 2025 पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. मात्र संकेतस्थळावर तांत्रिक बाबींमुळे वाहनधारकांना अडचणी येत असल्यानं परिवहन खात्याकडून मुदतवाढ.